कुठला असेल तर त्याच्यासाठी देखील कूलर आहे ते कूलर मात्र दिले जाणार आहेत. आता नक्की कुणाला भेटणार संध्याकाळी याची देखील चर्चा तिथे रंगणार आहे. भरपूर साऱ्या चर्चा रंगणार आहेत. चला, 2 अंपायर मैदानावरती मार्गस्थ, 2 बॅट्समन मैदानावरती मार्गस्थ. मागील मॅच मध्ये आक्रमक इनिंग ज्याने साकारली तो विजय मात्र मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि विजय यांच्या जोडीला चालला विशाल. दोन्ही व्ही आहेत. विक्ट्री, व्ही फॉर विशाल, व्ही फॉर विक्ट्री, व्ही फॉर विजय, व्ही फॉर विक्ट्री हे आपल्याला खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. आणि दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आहेत. 12th मॅन श्री गणेश ट्रान्सपोर्ट आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा, कारण की भोईर ब्रदर्स 12वा खेळाडू आमच्यापर्यंत उपस्थित आहे. चला, लेट्स प्ले. मैदानावरती मॅचला सुरुवात. महत्वाचा मॅच मैदानावरती सुरू होणार आहेत. मॅच सुरू झालेले आहेत. पहिलं षटक मैदानावरती हाताळण्यासाठी दर्पण देवनाथ भगत, आमची खास करून एक जवळचे मित्र आणि एक गोड व्यक्तिमत्व म्हणून देवनाथजी भगत साहेब यांना आपण नेहमी पाहिलेले आहेत. आणि त्यांचे सुपुत्र आहेत दर्पण भगत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावरती कशा प्रकारे गोलंदाजी करणार. समोर विजय, पहिला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विजय म्हात्रे यांची प्राइजलेस विकेट. त्या ठिकाणी सेलिब्रेशन सुरू झालेले आहेत. पहिल्याच बॉल वरती भोईर ब्रदर्सनं मैदानावरती विकेट मिळवली. दर्पणनं हार्ड लेनचा वापर केला आणि विजय म्हात्रे बॅक टू दी पॅव्हेलियन गॉन. थँक्यू. पहिल्या बॉलवरती विकेट. कालही म्हटलं की यशोदा महाराज संघाचं एक लक आहे की काय या मैदानावरती. आज सध्याच्या घडीला मैदानावरती भोईर ब्रदर्स पहिला मॅच जिथे पराभवाच्या छायामध्ये जाईल असं वाटलं. पहिल्याच खास करून त्या इनिंगमध्ये बॅटिंग नाही झाली, परंतु भोईर ब्रदर्स संघाचे राजू आले. राजू भोईरने मन पाहिली, जिंकली मन, बॅटिंग केली. त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना मैदानावरती भोईर ब्रदर्स तो मॅच मैदानावरती आपल्या नावी केला. आणि आता पुन्हा या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती कमबॅक करत असताना पहिल्याच बॉलवरती मैदानावरती विकेट आहे, ती विकेट मिळवलेली आहेत. नवीन बॅटर मैदानावरती राजन दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पण राजन यांची देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे, नेहमीच कठीण प्रसंगातून बाहेर काढणारा हा खेळाडू राजन आहेत. आज मैदानावरती कशा प्रकारची बॅटिंग तो मैदानावरती करेल याची देखील चर्चा मैदानावरती रंगणार आहे. समोर किती मोठे खेळाडू, किती ताकदवान खेळाडू, किती चांगले खेळाडू आहेत याची देखील तुम्हाला मैदानावरती चर्चा होत राहणं सातत्याने गरजेचं असणार आहेत. आणि दर्पणचा पहिला बॉल पाहिला तर पहिला बॉल हार्ड लेंथवरती होता. पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती मात्र विकेट मिळवून दिली ती फलंदाजाची. सध्या दीपेश आहे तिथून दीपेश लोखंडे आम्हाला आनंद घेतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आता संध्याकाळी वाढणार आहेत मैदानाच्या चारही दिशेने. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, कालच्याही संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहिलं भरपूर सारे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाखल झाले होते. पुढचा बॉल
फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जय आपल्याला पाहायला मिळाले. कलेक्ट नाही करू शकले बॉलला, परंतु जोपर्यंत कलेक्ट करतील तोपर्यंत 1 रन आहेत. ते 1 रन मात्र मैदानावरती मिळेल. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. 1 रन 1 विकेट मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. यानंतर होणारा मॅच आहे तो देखील खूप महत्वाचा असणार आहे. कश्मीर 11चा संघ खेळ मैदानावरती मागील मॅच मध्ये पराभवाच्या छायामध्ये जावं लागलेलं टीम क्वालिटी बॉईजला, त्या संघासोबत तो मॅच होणार आहे. दोन्ही संघ एक एक मॅच पराभूत झालेले आहेत. त्यांचा नेक्स्ट मॅच असणार आहे आणि आता विनर विनर चालू असताना मॅच आहेत. जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल. फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये विकेट किपर, ओ सेकंड अटेम्प्टला कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद एका वेगळ्याच अंदाजामध्ये भोईर ब्रदर्स सध्या मैदानावरती खेळतोय आणि पुन्हा एकदा दर्पण देवनाथ भगत मैदानावरती यशस्वी आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. चला दिगंबर मैदानावरती आला आणि चेतन किनी सिके यांच्या माध्यमातून एक पारितोषिक असणार आहे. दिगंबरने जर मैदानावरती प्रत्येक षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहेत आणि धावून जर दिगंबरने जर 3 रन घेतल्या तर चेतन किनी यांच्याकडून 75 रुपये दिले जाणार आहेत. तर वेगळं पारितोषिक आहे. चला, मयूर कांबीर यांच्याकडून देखील पारितोषिक आलं. दिगंबर 3 सिक्स मारले तर दिगंबरसाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत आणि धावून 3 रन घेतला तर चेतन केनी यांच्याकडून तुम्हाला 75 रुपये दिले जातील. एक सिक्स साठी तुम्हाला 100 रुपये दिले जाणार आहेत आणि प्रत्येक सिक्स साठी तुम्हाला एक बियर देखील दिली जाणार आहे. कोलवर टप्प्याचा बॉल हाताळला गेला. यॉर्कर लेन मैदानावरती हाताळला गेला आहे. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडासा फुलर लेन हाताळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलेला आहे. भूषण पाठीमागे आहेत जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. वाघोबा शिरगाव संघासाठी आधी क्रिकेट खेळला भूषण यांनी. चांगलं क्रिकेट मात्र मैदानावरती त्यांनी दाखवलं आणि त्या ठिकाणी आता मैदानावरती आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळालेले आहेत. षटकातील विचार केला तर आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा मैदानावरती डॉट बॉल. दिगंबर मात्रे आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र व्यवस्थित प्रॉपर कनेक्शन नाही झालं. पुन्हा जय गावडे चेंडूवरती वेगाने पुढे येतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. 1 रन ऍड होईल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघ्या 2 धावा आहेत त्या मात्र मैदानावरती पाहायला मिळालेल्या आहेत. म्हणून मी म्हटलं ना की मागे दर्पणचा उल्लेखही मी केला की मागच्या ओव्हरमध्ये त्याने मागच्या मॅचमध्ये त्यांनी कमी रन दिल्या होत्या. या मैदानावरती मी म्हणेन कमी रन देणं हे कितपर्यंत योग्य गोलंदाजाला जमलेलं आहे मी तर आतापर्यंत नाही पाहिलेले आहेत. परंतु मैदानावरती दर्पण भगतनं जे करून दाखवले आहेत अगदी ॲब्सोल्युटली परफॉर्मन्स त्यांचा खूप छान पद्धतीनं मैदानावरती राहिले गेलेले आहेत आणि 100% वरचे एफर्ट जे आहेत ते मैदानावरती सध्या दर्पण भगत देत आहेत. 10-2 शेवटचा बॉल मैदानावरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न, शेवटच्या बॉलवरती मात्र चेंडूला पाठवलं जाईल. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. शेवटच्या बॉलवरती आलेला मच नीडेड बाउंड्री बाय राजन पाटील चौकार. व्यासपीठावरती नरेशजी पाटील, आशिषजी भोईर, त्याच्यानंतर विनायकजी पाटील, अजय पाटील यांना सध्या क्रिकेटला पण पाहतात. व्यासपीठावरती किती स्थानपन्न आहेत. संपूर्ण मॅच वरती लक्ष देऊन आहेत, मॅचचा आनंदही घेत आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज दाखल होत आहेत. अमित
मागे मॅच मध्ये काय घडलं हे अमितला आता विसरून मैदानावरती गोलंदाजी करायची आहेत, परंतु समोर दिगंबर मात्रे आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये खेळला गेला. भूषण यांचा तिसरा कॅच होऊ शकला असता. प्रयत्न भूषण यांचा चांगला होता, अगदी दूरवरती ते गेले होते बॉल पकडण्यासाठी, परंतु चेंडूने खास करून झेल नाही होऊ शकला. परंतु जय आता सध्या ते प्रोत्साहित करतायत, कारण की लांब जाऊन झेल घेणं मैदानावरून विकेट किपरला थोडंसं अशक्य असतात, परंतु प्रयत्न चांगले होते. त्यासाठी देखील मात्र 100% एफंड देण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. 2 धावा घेतला गेला, 2 धाव्याने संघाची धावसंख्या 8 रन. दिगंबर पुन्हा मैदानावरती रेडी. ओव्हर द विकेट पुढचा बॉल समोर खेळला, फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक राजू मैदानावरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 40+ क्रिकेटही खेळतात. शिरगाव संघासाठी देखील क्रिकेट खेळतात. आज आपल्या बोईर ब्रदर्स संघासाठी देखील क्रिकेट खेळतात. हे देखील विशेष राजू बोईर यांचं पाहायला मिळालं. आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम तुमचं असणं गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ अगदी माणसाला ओळख निर्माण करून देतो. क्रिकेटचा खेळ तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म देतो. क्रिकेटचा खेळ तुमच्या मैत्रीपूर्ण संबंध नेहमी वाढवत असतो आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला अनेक साऱ्या गोष्टी शिकवत असतो. पुढे फ्लोअर लेनचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी अमित मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती करत होते, परंतु चेंडूंनी अगदी अडवू शकले नाहीत. एक धाव मात्र मैदानावरती मिळाली. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. 10 धावा. सागर पवार यांची देखील एक वेगळी बाब आहेत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आता सध्या इथे स्कोरिंग करतात. रात्रभर आपण परत अगदी झोमॅटोच्या माध्यमातून त्यांना आपण 2 वाजेपर्यंत पाहिलेलं देखील आहेत. ओहो, फटका छान खेळला ऑन साईडला. बॉलला मात्र पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पंच जगदीश मोहिर सरांचा इशारा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. चला, दिगंबर मात्रे यांच्या खात्यामध्ये 100 रुपये जमा झालेले आहेत. चेतनजी किनी सिके दादा यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं प्राइस दिलं जाईल. षटकार मैदानावरती ठोकला दिगंबर मात्रे यांच्या बॅटमधून. आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न सातत्याने करतात. हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूने बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा आहेत. 5 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला. धावसंख्या 16 रन. चांगली गोलंदाजी मैदानावरती. अमित लवकर कमबॅक करतात. अंडर 21 खेळाडू आम्ही आहोत, परंतु मैदानावरती आम्ही देखील दाखवणार. पुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका पुन्हा राजू चेंडूवरती येतात. फ्रेम मध्ये येतात. चांगलं क्षेत्ररक्षण राजू यांचं पुन्हा पाहायला मिळालं. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये रन आहेत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 20 नाही, परंतु आता 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती आहेत. मैदानावरती पाण्याची गरज आहे. पाणी मैदानावरती पाठवलं जातं. स्वतः भानुदत्तजी मैदानावरती पाणी घेऊन जात आहेत आणि 2 ओव्हर नंतर रन आहेत फक्त आणि फक्त 17. थँक्यू. हा प्रेक्षक वर्ग सध्या आपण पहिलं तर क्वालिटी बॉयचा संघ आहेत. क्वालिटी बॉयचा डगआउटमध्ये बसलेले काही खेळाडू आहेत ते सध्या आपण या ठिकाणी पाहतायत. कॅमेरामॅन सर्व दृश्य टिपतायत रोहित. त्याच्यानंतर काहीच आपण बाजूने गेलो तर आणखी काही प्रेक्षक वर्ग आहेत. बोईर ब्रदर्सचे समर्थक त्या ठिकाणी आहेत. ते मात्र विराजमान आहेत. ते देखील या संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत. भोईर ब्रदर्सचे सर्व समर्थक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काही बाजूने गेलो तर आता हा लिंबू सरबतचा काउंटर आहे. आपल्या शिरगावचे काही लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांना टाकलेला लिंबू सरबतचा काउंटर आहेत. पण लिंबू सरबत घेण्यासाठी तुम्हाला एनर्जी लेवल वाढवण्यासाठी तुम्हाला तिथे पैसे द्यावे लागणार आहेत. आणि ही सर्व लहान मुलं आहेत. पहा ऍक्शन आता करतायत. त्यांना माहित आहे कॅमेरा त्यांच्या जवळ आलेला आहे आणि हातवर इशारा करतात की नाही आमचा लिंबू सरबतचा काउंटर आहेत, या पैसे द्या आणि लिंबू सरबत घेऊन जा हे दाखवून देत आहेत. त्याच्यानंतर काहीच बाजूने जर आपण गेलो तर मुख्य जो रस्ता आहे त्याच्यावरती काही प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत. ते देखील आता संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत. काही जण झाडाखाली आसरा घेत आहेत, ते या मॅचचा आनंद घेत आहेत.
आणि तिथून कॅमेरामॅनने सर्व दृश्य आहेत ते दृश्य मात्र या ठिकाणी टिपताना आणि हे खास करून पाठीमागे आपण पाहता तर ही दृश्य ते पाठीमागची दृश्य टिपली गेले आहेत. चला मॅचच्या दिशेने पुन्हा जाऊयात. प्रवीण भोईर मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती. प्रवीण भोईर वर्सेस दिगंबर मात्रे मैदानावरती सामना रंगणार आहेत. तिसरं षटक. पहिला बॉल चांगला आहे. कनेक्शन परफेक्टली मिडल ऑफ द बॅट झालाय का? या जुळलाय आणि चेंडू मात्र निघून जाईल ऑन साइडला. मिड विकेटला जो अगदी भेदून जाणारा हा चौकार. थँक्यू. 21 डबल कवरती लगावलं गेलं. पहिल्याच बॉलवरती चौकार दिगंबर मात्रे यांच्या बॅटमधून. दिगंबरी सांगता चेतन किनी यांना की षटकारासाठी 100 लावलं, चौकारासाठी 50 तरी लावा, ते देखील मिळेल. पण सध्याच्या घडीला मैदानावरती षटकारासाठी पारितोषिक आहे. धावून 3 रन घेतला तरी देखील पारितोषिक असणार आहेत. आणि मयूर कांबेरे यांच्या माध्यमातून देखील 3 षटकारांसाठी दिगंबर मात्रे यांना एक 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल त्याला ड्राईव्ह केला. गॅपमध्ये चेंडू खेळला गेला. ओहो, क्षेत्ररक्षक जय आणि आणखीन एक क्षेत्ररक्षकाला भेद. चेंडू सीमा पार वेगाने ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक दर्जेदार मचिनेडेड चौकार. थँक्यू. शुभम होते. दुसऱ्या बाजूला जय होते, परंतु या मैदानावरती आता चौकार येत आहेत. बिटवीन द गॅप चेंडू मात्र निघून गेला आणि इतक्या वेगाने चेंडू निघून गेला की 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत असताना अगदी त्यांच्या वेगाने बॉल बाजूने निघून जात असताना चौकार पाहायला मिळाला. धावपलकावरती धावा वाढले गेला. धावसंख्या धावपलकावरती 25 ऑन द बोर्ड लगावले गेलेत. आज प्रत्येकाची मेहनत, प्रत्येकाची जबाबदारी पाहायला मिळालेली आहेत. मिस्टमिंग स्ट्रोक ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न एकदा मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. दुसरा धाब्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि मैदानावरती आता विकेट मिळेल का? पंचांचं पाहूयात डिसिजन काय. येस, पंचांचं डिसिजन मैदानावरती दिगंबर मात्रे यांची विकेट गॉन. नवीन बॅटर जय घरत मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. दिगंबर यांची विकेट आली. 1 षटकार 2 चौकार त्यांनी मात्र मैदानावरती खेळले आपल्या संघासाठी आणि त्या मैदानाच्या बाहेर आलेले आहेत. नवीन बॅटर जय आलेले आहेत. धावा 26 ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्या आहेत. प्रवीण भोईर यांनी मात्र अखेरीस विकेट मिळवली. प्रवीण भोईर, चेतन भोईर, राजू भोईर, जय गावडे, दर्पण भगत अनेक सारे खेळाडू आहेत. शुभम यांनाही आपण या संघामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर जितेंद्र यांनाही आपण या संघामध्ये पाहिलं. महेंद्र पाटील यांना पाहिलं. कल्पेश पाटील होते. त्याच्यानंतर अमित पाटील यांनाही आपण या संघामध्ये पाहिलं. निलेश पाटील यांना पाहिलं. राजेश भोईर यांना पण संघामध्ये पाहिलं. तेजस पाटील सध्या इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तेजसांचं स्थान असणार, परंतु आता कधी कुठल्या वेळी तेजसाचा वापर केला जाईल याही गोष्टीची चर्चा केली जाईल. विकेट किपरच्या माध्यमातून भूषण भोईर यांना आपण मैदानावरती पाहिलेलं आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. प्रवीण भोईर आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू फेकून झालेले आहेत. उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. राईट ओ द विकेट स्ट्राईक नंबरती जय. हो चांगला बॉल. दिगंबर यांची विकेट सॅक्रिफाय करण्यासाठी भाग पाडला. जय आले मैदानावरती. जयने पहिला बॉल निर्धाव केलाय. 4 बॉलचा खेळ मैदानावरती आतापर्यंत संपन्न झालेला आहे. प्रामुख्यानं एका ओव्हरमध्ये जरी 15 आला तरी मी म्हणेन या मैदानावरती 15 एखाद्या गोलंदाजासाठी चांगले आहेत, कारण की त्या धावा मैदानावरती त्या खेळाडूंना वाचवलेल्या आहेत. पण 20, 25, 30 या मैदानावरती आपण सातत्याने रेग्युलरली पाहिलेले आहेत. एखाद्या प्रामुख्याने एका चांगल्या गोलंदाजीवरती देखील अटॅक हा मैदानावरती केला गेलेला आहे. 4 बॉलचा खेळ संपला. उर्वरित 2 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही शेष आहेत. 2 चेंडू कशा प्रकारे असणार आहे त्याची चर्चा मैदानावरती रंगत आहेत. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. प्रवीण भोईर षटका दिला. पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडासा खाली राहिला बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पाहिलं तर शुभम वेगाने चेंडूवरती 1 रन कंप्लीट. फेकी चांगली पाहायला मिळाली. बॅकअप चांगला आहे. 1 धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळतात आणि दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न नाही होणार याची शुभमने काळजी घेतली. फेकी केली. डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र मैदानावरती मिळालेले आहेत. धावा फलकावरती 27 धावा.
हनुमानाचा अगदी दर्शन घेऊन भोईरबुद्धाचा संघ त्या ठिकाणी मंदिरातून आलेला दिसतोय. फोटोज देखील आपण पाहिले नितीनजी गावडे यांच्या अगदी स्टेटसला. आणि तिथे मीटिंगही झाली त्या प्रांगणामध्ये. पुण्याला खेळाचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पहिल्यांदा सीमारेषेच्या लगेच येतो. क्षेत्ररक्षक जय गावडे चेंडूवरती वेगाने पुढे येतात. एक धाव मात्र पाहायला मिळतं. ओ ओहो, एका स्ट्राईक वरती 2 गाड्या आल्यात आणि आता इन्सिडेंट झालाय मैदानावरती. राजन यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहेत. धावा धावफलकावरती 1 धावेने मात्र वाढले आहेत. संघाचे धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. षटक संपले गेलं मैदानावरती 3 ओव्हर नंतर 28 धावा धावफलकावरती आहेत. टीम श्री गणेश ट्रान्सपोर्ट संघाची आपल्याला पाहायला मिळते अगेन्स्ट भोईरबुद्धाच्या अगेन्स्ट. नवीन बॅटर मैदानावरती भावेश येईल. जोपर्यंत भावेश येईल तोपर्यंत ऐकूयात संगीत. थँक्यू. 28 रन. 3 ओव्हरचं खेळ संपलं. 3 ओव्हरमध्ये 28 रन. चला, उर्वरित 12 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही शेष आहे. 12 बॉल कशा प्रकारे हाताळले जातील याची देखील चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. अशोक पाटील वेलकम, आपलं स्वागत आहे. चला, 12 बॉलचा खेळ मैदानावरती आहेत आणि भावेश मैदानावरती आहेत. भावेश कशा प्रकारे बॅटिंग करणार पाहूया. दर्पण, ओहो, दर्पणचा पहिल्याच बॉल वरती दांडी गुल, विकेटचं पतन. भावेश यांची विकेट. भावेशला आणलं मैदानावरती आणि भावेश माघारही परतले. पहिल्याच बॉल वरती दर्पण भगत काय इम्प्रेसिव्ह कामगिरी करतायत. गोलंदाज म्हणून मी म्हणेन दर्पण यांची कामगिरी आजच्या दिवसातील सर्वोत्तम कामगिरी दर्पण देवनाथ भगत यांची पाहायला मिळालेली आहे. विकेट गॉन. चला, नवीन बॅटर साहिल आल्यात. साहिल आता हिल करायचंय. भोईर ब्रदर्स या मॅच मध्ये एका वेगळ्या मूड मध्ये आलेले आहेत. पहिल्या मॅच जिंकल्यानंतर त्या वेगळ्या मूड मध्ये होता. आता दुसऱ्या मॅच मध्ये आल्यानंतर एका वेगळ्या मूड मध्ये आहेत. एका वेगळ्या ऍक्शन मध्ये ऍक्शनला रिॲक्शन देण्यासाठी देखील तयार आहेत. जरी त्यांनी म्हटलं की श्री गणेश तुम्ही ऍक्शन द्या, रिॲक्शन देण्यासाठी आम्ही आहोत भोईर ब्रदर्स आणि ते दाखवून देतात सध्याच्या घडीला. दर्पण भगत पुन्हा त्या मैदानावरती रेडी. पुढचा बॉल, खुलबा टप्प्याचा बॉल, बाची एज आहे. आता नशिबाची साथ बहुधा मिळालेली आहे बॅट्समॅनला आणि चुनू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पार. पंचांचा सिग्नल चौकार. थँक्यू. चौकार मैदानावरती आलेला आहे आणि चौकारानं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती पुन्हा एकदा वाढले आहेत. 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. .32 ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी. पुढे आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मिस्टर दर्पण समोर आपण पाहिलं तर साहिल पाटील वर्सेस दर्पण भगत. खुलब्या टप्प्याचा बॉल थोडासा बाहेर करण्याचा प्रयत्न मैदानावरती चांगली लेन पाहायला मिळाली. भूषण यांच्या हातामध्ये चेंडू विसावले गेलात. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळतात. एका वेगळ्या अंदाजामध्ये सध्या खेळ आहे, तो खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल अजूनही शेष आहेत. दर्पण पुन्हा त्या मैदानावरती रेडी. दर्पणचा बॉल बॅट चेंज घेऊन चेंडू आता पाठीमागे निघून चालला, परंतु त्या ठिकाणी बॉल अडवला गेलाय.
सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एकच धाव मात्र मैदानावरती येतात. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतोय 33 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती शेष असलेल्या षटका दरम्यान 2 बॉल मैदानावरती कशा प्रकारे हाताळले जातील ते देखील आपण पाहणार आहोत. धावा धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती ऑन दी स्कोर लगावल्या गेल्यात. तेहतीस धावा. पुढचा बॉल खुलव्या टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. आणखीन एक ओ जय 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 यावेळी चुकी करता जयच्या हातामधून चेंडू निसटले गेलेत. 2 धाब्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतात. बहुधा जयकडून चुकी होत नाहीत परंतु आज मैदानावरती चूक पाहायला मिळालेल्या आहेत. 2 धाब्या येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 35. या ठिकाणी बॉलचा आतापर्यंत विचार केला तर बॉल फेकून दिला मैदानावरती 5. शेवटचा बॉल मैदानावरती आहेत. 4 षटकापर्यंत आतापर्यंत 35 पर्यंत रोखले आहेत. हे देखील महत्वाचं आहे. एका ओव्हरमध्ये जवळजवळ आपण 34, 33, 35 पाहिलेले आहेत आणि आता 4 ओव्हरमध्ये जवळपास श्री गणेश ट्रान्सपोर्ट्सला त्या 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न झालेला आहे. हवेमध्ये खेळलाय. मिस्ट्रामिक स्ट्रोक नाही परंतु समोरच्या दिशेने खेळलाय. कॅमेरामॅनच्या अगदी दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 41 धावा धावफलकावरती लगावल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. काय घडेल याची चर्चा मैदानावरती करूयात. तर एक छोटासा ब्रेक. त्यांनी दर्पणा ठेवला आम्ही आलो नाही तो त्यांनी दर्पणा ठेवला बघितलं ना यांचे पण दर्पणा ठेवला मग चला शेवटचे 6 बॉल आहेत आणि पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी कॅप्टनला विनंती असेल. मी दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. एका बाजूला कश्वी 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल मैदानावरती क्वालिटी बॉयचे कॅप्टन आणि कश्वी 11चे कॅप्टनला विनंती आहे. आपण बरोबर या ओव्हर नंतर या ठिकाणी येऊन बसायचं. तिथे टॉस केला जाईल. अंतिम षटक मैदानावरती मार्ग सोयी. जय गावडे मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती येत आहेत. एका गोष्टीची खलबत मैदानावरती मला जाणवली. श्री गणेश ट्रान्सपोर्ट्सनं थोडीशी जी बॅटिंग ऑर्डर पाठवली ती बॅटिंग ऑर्डर चुकीची पाठवली का ह्याचाही प्रश्न होता. कारण की दुसऱ्या बाजूला मैदानावरती जे भोईर ब्रदर्स गोलंदाजी केली खास करून दर्पण यांना ठेवून दिलं होतं 4थ्या षटकासाठी. जय पहिला बॉल हवेमध्ये खेळला. जयची संधी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अमित पाहायला मिळाले. अमितने घेतलाय कॅच. मिळाली विकेट. बॅट्समॅन आउट. गॉन. थँक्यू. मोड नाही तर भरपूर मोड आले आहेत. या मॅच मध्ये भरपूर प्रकारचे मोड आलेले आहेत. कारण की मॅच मध्ये बॅटिंग ऑर्डर चुकीची पाठवली. त्याच्यानंतर गोलंदाजी करताना भोईर ब्रदर्सने या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला. विकेट रेग्युलरली इंटरव्हल मध्ये त्यांनी मैदानावरती विकेट घेतल्यात आणि समोरच्यावरती दबावही टाकलाय. खोलव्या टप्प्याचा बॉल प्रकाश खंदरपाड्याचे खेळाडू ते मात्र पुढे आलेत आणि तिथून दर्पण मात्र चेंडूवर येतात. पाठीमागे अगदी बॅकअपची मागणीही केली. राजू भोईर मात्र पाहायला मिळालेत. एकदा मात्र मैदानावरती येतात. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. मामा भांजेवाली कहाणी आहेत दर्पण आणि राजू भोईर यांची. 42 धावा. जय गावडे पुन्हा एकदा स्लोवर वन पीक केलाय. पीक अँड तिथून मात्र पीक अँड क्लिक. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल निघून. आणखीन एक दर्जेदार षटकार बाय जय. थँक्यू. 48 लॉस ऑफ 6 विकेट. 48 धावा 6 गडी बाद आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत.
उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती शेष. जय जय वर्सेस जय, जय घरत वर्सेस जय गावडे आणि त्याच्यामध्ये सध्या जय घरत जिंकलेला आहे. जय घरत यांच्या बॅटमधून सलगच्या दुसऱ्या बॉलवरती षटकार, 6 रन. थँक्यू. धावा फलकावरती लगावले गेले 54. 54 धावा फलकावरती लगावल्यात. अफलातून बॅटिंग बाय जय घरत. जय घरत थोडंसं लवकर येणं गरजेचं होतं. काही प्रश्न मैदानावरती उपस्थित झालेला आहे. फुलटसला फुल टोल वसूल मैदानाच्या बाहेर पाठवलाय. आणखीन एक षटकार. धावा फलकावरती 60. शेवटचा बॉल मैदानावरती आहे. 60 रन आतापर्यंत बनवले गेलेले आहेत. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न झाला परंतु आता सलग आलेल्या 3 षटकारांना मैदानावरती धावसंख्या बदललेल्या आहेत. धावा फलकावरती झालेल्या आहेत त्या मात्र 6-0. आणि दिनकर पाटील मामा यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहेत ते मात्र दिलं जाईल जय घरत यांना. 60 धावा फलकावरती लगावल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. धावसंख्या 60. लास्ट बॉल. जय खेळण्याचा प्रयत्न करत होता. शेवटच्या बॉलवरती संपर्क नाही झाला. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव. ओ डायरेक्ट हिट मैदानावरती झालेला पाहायला मिळालात. एक धाव आलेले 61 झाल्यात आणि 62 रनचा पाठलाग आहे तो मैदानावरती करायचा. टीम भोईर ब्रदर्सला मैदानावरती तिथे केला जाईल टॉस आणि या टॉस साठी आपण आता जॉईन असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे जवळचे मित्र आदित्य पाटील सरांचा आवाज येतो. आपण आवाज त्या ठिकाणी ऐकूयात. एका बाजूला कश्वी 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम मैदानावरती असणार आहेत क्वालिटी बॉयज. चला कश्वी आणि क्वालिटीचे कॅप्टन यायचे. कश्वीचे कॅप्टन येतात चेतन किनी सिके आणि दुसऱ्या बाजूला क्वालिटी बॉईज कॅप्टन या. प्रताप पाटील मामा यांना विनंती आहे. प्रताप मामा पण व्यासपीठावरती यायचे. आपल्या गडगापाडा रायपाडाचे गोड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण पाहिलेलं आहेत त्या आदरणीय व्यक्तिमत्व प्रतापजी पाटील मामा आपल्यास विनंतीत आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे आहेत. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. 2 टीमचे कॅप्टन असणार आहेत. सहयोग रोहित या ठिकाणी दाखल होतात. आपले सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच डीके. या आपण नाणेफेकीच्या दिशेने वळूयात. विनायकजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. क्वालिटी बॉईज आणि कश्मी 11. SPL असा कॉल आहे आणि शिरगाव प्रीमियर लीग असा कॉल आलेला आहे. तर नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे क्वालिटी बॉईज या संघाने. निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करायचं. अगदी पहिला सामना पराभूत झालाय. थोडीशी खराब कामगिरी बघायला मिळाली. तर हा सामना सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे. जर इथून सामना पराभूत झाले तर पॅकअप होणार आहे. तर काय एक्झॅक्टली रणनीती असेल? आता बॉलिंगमध्ये थोडा सुधार करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि पुन्हा 60-65 पर्यंत थांबायचा प्रयत्न असेल आमचा. नक्की शुभेच्छा असतील या सामन्याकरिता. चेतन आपल्याकडे बोलतोय. पहिला सामना अगदी थोडासा क्लोज राहिला होता परंतु कुठे चुकी झाली, काय चुक्या होत्या? पहिल्या सामन्यात थोडं क्षेत्ररक्षण आमचं खराब झालं. आता ते सुधारण्याचा आपण प्रयत्न करू. नक्की क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. एकंदरीत त्यांनी सांगितलं 80 धावा. तर आपण कितपर्यंत धावेपर्यंत पोहोचण्याकरिता प्रयत्न करतील? बघू जितके होतील तेवढा प्रयत्न करू. नक्की शुभेच्छा असतील या सामन्याकरिता. हा सामना सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. तर टॉस बॉक्समधनं न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कॉल जिंकलाय क्वालिटी बॉईज या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि कश्मी 11 या संघाला फलंदाजीकरिता आव्हान दिलंय. दुपारच्या सत्रामध्ये खूप सुंदर असे सामने मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना शिरगाव प्रीमियर लीग 2024 हे शानदार आयोजन. पुन्हा एकदा आपण बोलतोय समालोचन कक्षामध्ये जिथे डीके पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच TVN लाईव्ह कॅमेरामॅन. चला
चला इन ऍक्शन या संपार मैदानावरती रेडी आहेत. पण सागर यांचंही उल्लेख आहेत की सध्याच्या घडीला दिवसभर इथे या ठिकाणी उपस्थित राहून डिबेन लाईव्हच्या माध्यमातून काम करणं, रात्री 2 वाजेपर्यंत अगदी झोमॅटोच्या माध्यमातून जाणं, 6 वाजता पुन्हा एकदा येणं, याही गोष्टी सागर यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे आहेत. आणि सध्या डिबेनच्या स्क्वॉडमध्ये आपण त्यांना पाहू शकतायत. या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका सध्या करतायत सागर. खरं अर्थानं तुम्हाला हॅट्स ऑफ असणार आहेत. ज्या पद्धतीनं तुम्ही खरं अर्थानं हे वर्क करतात त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आहेत. जावेपर्यंत मॅचच्या दिशेने सामना ऑन आहे, सामना सुरू आहे. लक्ष मैदानामध्ये जर पाहिलं तर या मॅच मध्ये 62 जय आणि भूषण ही जोडी मैदानावरती पाहायला मिळतात. एका बाजूला जय गावडे, दुसऱ्या बाजूला भूषण भोईर मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. आणि समोर जर पाहिलं तर विजय म्हात्रे मैदानावरती रेडी आहेत. मागील मॅच मध्ये महेश पाटील यांना बाद केलं, कॉन्फिडन्स वाढला होता, हाय लेवलला मात्र कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. आता मैदानावरती सध्याच्या घडीला जय समोर आहेत. जय मागील मॅच मध्ये शून्यावरती बाद झाले होते, गोल्डन डकचे शिकार झाले होते, परंतु या मॅच मध्ये जय यांची जबाबदारी आहे, ती जबाबदारी तेवढी मोठी आता वाढलेली पाहायला मिळणार आहेत. चला मॅचला सुरुवात, विजय वर्सेस जय. पहिल्याच बॉलला मात्र अनोख्या स्टाईलनं पाठवून दिलंय जय गावडे यांच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवरती दर्जेदार खणखणीत चौकार. थँक्यू. चौकारला आणि मला वाटतं की जय गावडे बंदरल्लीचा कावड आहेत, म्हणून बंदरलीच्या सर्वात व्यासपीठावरती आहेत. कल्पेश आहे, तिथून आशिष आहेत, सहयोग आहे, रोहित आहेत, सर्वजण सध्या आणि विजयी आहे, बंदरलीचेच आहेत. हवेमध्ये खेळलाय, एक तुम्हारी तो एक मेरी. मैदानावरती प्रात्यक्षिकरण जय यांची विकेट मिळाल्यानंतर आता श्री गणेश ट्रान्सपोर्टचे सेलिब्रेशन सुरू केलेलं आहे. मयूर पाटील त्या ठिकाणी खुश आहेत, कौशिक पाटील खुश आहेत, सूरज पाटील खुश आहेत, दिनकर मामाही खुश आहेत, सर्वजण खुश आहेत. विकेट गॉन. थँक्यू. पण आता पिले पिले सांग बरोबर गाणं तर वाजलंय, पण दारू पिणारे ना सर्वात जास्त हुशार असतात. विनायक पाटील, दारू पिणारे सर्वात जास्त हुशार असतात. का माहिती का, दारू पिणारे कधी थम्सअप वाल्याला विचारत नाही की थम्सअप पिता का, कधीच नाही विचार. त्यांना माहिती की दारूलाच पार्टनर हवा असतो. पण आहे कधी आम्ही थम्सअप पिणारे, आमच्याकडे पण लक्ष द्यायला हवं. भरपूर जण असे आहेत कोल्ड्रिंक्स वाले पण. मैदानावरती सध्याच्या घडीला बंबायला विकेट आलेले आहे. जय गावडे यांची विकेट आले आहे आणि मैदानावरती नवीन बॅट्समॅन दाखल असताना पाहायला मिळतात मिस्टर कल्पेश यांच्याकडे देखील क्षमता आहे, यांच्याकडे देखील ॲबिलिटी आहेत. भूषण कल्पेश ज्या जोडीने राहिलेले आहेत नेहमी. पाहूया मैदानावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटला बॉल लागला हे कल्पेश दाखवत आहेत, परंतु संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही करू शकले. आज ॲबिलिटी आहेत म्हणून कल्पेशांना मैदानावरती 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये पाठवले गेलेले आहेत. टार्गेट इतकं मोठं नाहीत, टार्गेट 62 रन्स आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहेत. क्रिकेटचा खेळ आणि एखाद्या माणसाची वेळ जशी बदलण्यासाठी वेळ जात नाहीत, तसा क्रिकेटचा खेळ आहे. फटका छान खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक एफर्ट पाहायला मिळाले. प्रकाश यांचे मात्र पुन्हा पाहायला मिळालेत. एकदा मात्र या ठिकाणी कंप्लीट होईल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल संघाची 5 नोंदी बोर्ड लगावले गेलेत. चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला. षटका दिला आतापर्यंत विचार केला तर जवळपास 4 चेंडू फेकून झालेले आहेत. धावसंख्या फलकावरती 5. 2 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहेत आणि विशेषही आहेत. ओहो, भूषण यांच्यासाठी फ्लाईट. विजय देखील काही कमी नाहीत. विजय देखील इतकी वर्ष शिरगाव स्पोर्ट्स शिरगावच्या अगदी महत्वाच्या मेन टीम मध्ये खेळणारे खेळाडू आहेत आणि ते मैदानावरती आता दाखवून देत आहेत. आंबिकी सुजे कम नाही, मैदानावरती कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कशा प्रकारे फिरकीने मैदानावरती दाखवून द्यायचं, हे विजय मात्रे दाखवून देत आहेत. थँक्यू. आणि आता मयूरजी पाटील यांच्याकडून समर्थनासाठी देखील पारितोषिक आले, त्याबद्दल मयूरजी पाटील मनापासून धन्यवाद आपले असणार आहेत. नितांत प्रेम आपलं आहेत आणि कलाकारांचं अगदी व्यक्तिमत्व म्हणून आपण प्रेम करतात, त्याबद्दल मयूरजी पाटील आपलं मनापासून आभार असणार आहेत. गोलंदाज रेडी, पुन्हा विजय हवेमध्ये खेळलाय.
झेल आहे की नाही, परंतु भावेश आता मैदानावरती पाहत राहिले. भावेशच्या मस्तकाला दस्तक दे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, षटकार. थँक्यू. चला एक ओव्हरचा काही समजा धावसंख्या फलकावरती 11 धावा आहेत. मैदानावरती समीकरण जर पाहिलं तर अजूनही विजयासाठी धावींची गरज आहे. जवळपास 51 धावा करायच्यात मैदानावरती 4 ओव्हरमध्ये. परंतु आता श्री गणेश ट्रान्सपोर्टला काय हवं आहे, श्री गणेश ट्रान्सपोर्टला एक चांगलं षटक हवं आहे. आणि थँक्यू सो मच पुन्हा मयूरजी पाटील, आपण 300 रुपयाचं जे प्राईज आहे ते पुन्हा समलोचनासाठी दिलं आहे, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. आणि आपण खऱ्या अर्थानं समलोचनाचा जो खास करून एनर्जी लेवल वाढवण्याचा प्रयत्न करतात, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. 51ची गरज आहे. श्री गणेश ट्रान्सपोर्ट संघाला ही मॅच जिंकायची असेल, एक षटक त्यांना मैदानावरती दर्पण भगत सारखं हवं आहे. जे मागे दर्पण भगतने केलं होतं ते त्यांना हवं आहे. 51 धावा. एक वाईट होता, वाईटही होता, मग 12 आहेत. जय, ओहो जय, जयच्या गोलंदाजीवरती आसमानी टोळा. षटकार नाही, हा डायरेक्ट 9 आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार सारन. थँक्यू. मैदानावरती धावा आता धावफलक्यावरती वाढले गेल्या. संघाची धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचत आहेत 18च्या घरामध्ये. 18. आतापर्यंत आकडा मात्र मैदानावरती पुढे तर पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग सध्या करतायत कल्पेश, मैदानावरती ऑन फायरिंग सध्या तिकडे करतायत. फुल टच बॉल मिस केलंय. आयुष्यामध्ये कधी 2 गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत, एक म्हणजे अन्नाचा कट आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये आलेला फुल टच बॉल वाया जाऊ द्यायचा. बहुधा खेळाडू असतात फुल टच बॉल नाही सोडत, पण कधी कधी असंही होतं ना की क्रिकेटमध्ये फुल टच बॉल कधी कधी मिस होतो. त्याचं कारणही असतं मैदानावरती थोडंसं प्रेशर आपल्यावरती असतो, थोडंसं आपल्यावरती दबाव असतो, आणि तो दबावामध्ये आपण मैदानावरती असतो ना, त्यावेळी फुल टच बॉल कधी कधी मिस होत असतात. हे क्रिकेटमध्ये आपण पाहिलेले आहेत. जय पुन्हा एकदा. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज होती पाठीमागे. आता 2 खेळाडूंमध्ये तिथे संघर्ष पाहायला मिळाला. दुखापत झाली असेल तर मैदानावरती पाणी पाठवायचं आहे. पाणी आणि रिलीज फ्री जी सुविधा असेल ती चला आयोजक लगेच मैदानावरती ताबडतोब आपण दाखल व्हायचं. चला आता खेळाडूला
इंजुरी दिसत इथे वरती आणलं तरी चालेल, आपल्या सोप्याच्या दिशेने घेऊन या. दिगंबर होते पाठीमागे, त्याच्या पाठीमागे अगदी खेळाडू होते आणि लगेचच सर्व आपले कमिटी मेंबर महेश पाटील, राजूजी भोईर सर्वजण त्या ठिकाणी गेले, खेळाडूला बाहेरच्या दिशेने घेऊनही आलेले आहेत. खूप चांगली दृश्य ही आहेत की एखाद्या खेळाडू आपल्याच गावातील, आपल्या विभागातील, आपल्या परिसरातील आहेत, त्यामुळे प्रत्येकाला आपलं कामही चोखपणे बजावणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. चला, मैदानावरती मॅचला सुरुवात होणार आहे पुन्हा एकदा. सर्वजण आता अशोकजी पाटील देखील बाहेर येतात, विनायकजी पाटील बाहेर येतात, कल्पेश पाटील यांना पण पहिल्या त्या बाजूने राजू भोईर यांना पण पहिलं बाहेर येत असताना आता नवीन खेळाडू आहेत, तो संघामध्ये सध्या आता फिल्डिंग मध्ये चेंजेस करावा लागणार आहेत. एकोणीसावा धावपलक्यावरती लगावले गेलेत. 62 धाब्याच्या लक्षात पाठलाग सुरू आहे. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी. जय भूषणसाठी खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, एक रन त्या ठिकाणी मात्र मिळेल. विजय स्वतः मात्र चेंडूवरती बॉल अडवण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होईल. एका धाब्याने संघाची धावसंख्या धावपलक्यावरती 20 करायचे मैदानावरती रन 62 रन आणि 62 धाब्यांचा पाठलाग करत असताना धावपलक्यावरती धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात त्या मात्र 20 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. जय घरत यांच्याकडे ॲबिलिटी, यांच्याकडे क्षमता, यांच्याकडे अगदी टॅलेंट आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती सध्याच्या घडीला करतायत. चांगली गोलंदाजी पृथ्थकरण मैदानावरती पाहायला मिळतं ते जय घरत यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. समीकरण पुन्हा जाणून घेऊयात. 19 बॉलचा खेळ आहेत आणि 19 बॉल मध्ये 42 धाब्यांची अजूनही गरज आहे. एक षटकार, एक डॉट, 2 सिंगल आणि 1 डॉट, अशा प्रकारे आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र पुढे वाढताना पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल, फुलटस बॉल. ओ यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न होता दिगंबर यांचा आणि त्या ठिकाणी काय घडलंय, आता मैदानावरती विकेट आहे, ती विकेट मिळणार आहे कल्पेशांची. फलंदाज बाद होतील, दुसऱ्या विकेटचं पतन होईल. आधी जय बाद झाले, आता कल्पेश मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळत आहेत. समीकरण मैदानावरती असणार आहेत 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 42 धाब्यांची मैदानावरती गरज आहे. थँक्यू. अगदी मॅच डोळ्यामान स्थितीमध्ये दोघांच्याही बाजूने आहेत, परंतु मागील मॅच मध्ये ज्यांनी अर्धशतकी खेळी केली होती ते राजू भोईर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 18 बॉल मध्ये विजयासाठी 42 धाब्यांची गरज. काय कशा प्रकारे या मॅच मध्ये गोल्डन मोमेंट पुढे ठरेल का, परंतु जय यांच्या षटकामध्ये गोल्डन मोमेंट ठरताना पाहायला मिळाला. कमीत कमी रन त्यांनी मात्र मैदानावरती दिल्या आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आले, परंतु आता मैदानावरती पुन्हा एकदा ज्याने पहिलं षटक हाताळलं ते विजय मात्रे मैदानावरती आलेले आहेत. ज्यांनी मैदानावरती खास करून विकेट मिळवली होती ती जय गावडे याची प्राइजलेस विकेट मात्र विजय मात्रे यांनी मिळवून दिली. आधीच्या मॅच मध्ये महेश पाटील यांना बाद केलं, आताच्या मॅच मध्ये जय गावडे यांना बाद केलं. आता समोर जर पाहिलं तर राजू भोईर आणि दुसऱ्या बाजूला भूषण नावाचे खेळाडू सध्या मैदानावरती भूषण भोईर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 18 बॉल मध्ये 42 धाब्यांचं लक्ष. क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष छोटं नाही, कुठलंही लक्ष मोठंही नाहीत. प्रयत्न इतके चांगले करा ना की समोरचा देखील म्हटला पाहिजे नाही हा खेळ आयुष्यातील एक खरा तर कठीण खेळ होता आणि कठीण खेळामध्ये आज मैदानावरती तुम्ही चांगले प्रयत्न करून मॅच जिंकलेले आहेत हे स्वतःला म्हणणं देखील मैदानावरती गरजेचं असणार आहेत. पहिला बॉल बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. ओ प्रकाश आहे त्या ठिकाणी
वाघोबा खंद्रापाडा संघाचे खेळाडू ते मात्र येतात बॉलला अडवत आहेत. समीकरण मैदानावरती 17 बॉलमध्ये 41 धावेची गरज आहे. पण आयकॉन म्हणून सध्या विजय मात्रे मैदानावरती चांगली कामगिरी ही करताना पाहायला मिळालेला आहे. रन नाही घेतलेले आहेत त्यामुळे अजूनही 42 धावेची गरज आहे. 17 बॉलमध्ये 42 धावा. भूषण फटका खेळण्याचा प्रयत्न आता मात्र या ठिकाणी सिंगल रन घेतली जाईल. जय मात्र त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत आहेत. 16 बॉलचा खेळ आहे. 16 बॉलमध्ये अजून 41 धावेची गरज आहे. पुढच्या मॅचसाठी कश्वी 11चा संघ रेडी होतो. त्याच्या जोडीला नेक्स्ट टीम असेल मैदानावरती क्वालिटी बॉईज. या दोन संघादरम्यान आपण ती मॅच मैदानावरती पाहणार आहोत. कश्वी आणि क्वालिटी बॉईज याच्यामध्ये तो पुढचा मॅच होईल. तिथे जिंकणं हे महत्वाचं असणार आहे. फुल टच बॉलला फुल टोल वसूल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राजू भोईर यांच्या बॅटमधून दे दनादन षटकार. थँक्यू. समीकरण 15 बॉलमध्ये 35 धावेची गरज आहे. श्री गणेश ट्रान्सपोर्ट्स आपला 12 खेळाडू या ठिकाणी येणं गरजेचं आहे. बारा खेळाडू इथे बसणं गरजेचं आहे. आणि घनश्याम गोयर मला ही माहिती देत आहेत. सध्या भानुदास 40+ आपले खेळाडू येत आहेत. अहो राजू आज एका नावाची चर्चा आहे. राजू भोईर मागच्या मॅच मध्ये अर्धशतकी खेळी आणि आताच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा आक्रमण इनिंग मैदानावरती राजू भोईर यांची षटकार. आतापर्यंत तिसरं षटक सुरू आहे. 4 बॉलचा खेळ संपला. धावा वरती 33 धावा आतापर्यंत लगावल्या गेलेल्या आहेत. आणि मैदानावरती काय अफलातून बॅटिंग सुरू आहे राजूची. संघ मालक कशा प्रकारे असायला हवे, संघाचा लीडर कशा प्रकारे असायला हवा. जरी जय मैदानावरती आता 2 मॅचमध्ये फेल झाले परंतु आता मैदानाची जी खऱ्या यशस्वी गाथा आहे ना ती लिहिण्यासाठी सुरुवात केलेली आहे राजू भोईर यांनी. गेली कित्येक वर्ष शिरगाव स्पोर्ट शिरगाव संघासाठी ज्यांनी क्रिकेट खेळलेलं आहेत. शिरगावच्या अनेक मॅचेसमध्ये ज्यांनी अडचणीमध्ये साथ दिलेली आहे ते राजू भोईर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आता सध्या मास्टर क्रिकेटही खेळत आहेत. आणखीन एक 6 आगे 6 भोईर ब्रदरचे राजू दे दनादन षटकार. थँक्यू. चला 13 बॉलचा खेळ. 13 बॉलमध्ये 23 धावेची गरज आहे. 13-23 ची गरज आहे. आणि आता भोईर ब्रदरचे संघ या ठिकाणी खुश आहे. आणि आक्रमण कोणाविरुद्ध केलंय. आक्रमण विजय यांच्या विरुद्ध केलेलं आहे. 13 चेंडूचा खेळ आहे. 23 ची गरज आहे. 13-23 वाला मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. विजय मात्रे पुन्हा मैदानावरती सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार खेळले गेलेले आहेत. शेवटचा बॉल कोलवटप्प्याचा बॉल. कोलवटप्प्याच्या बॉलला तर मात्र सन्मान या ठिकाणी दिला गेलेला आहे. 22 त्या ठिकाणी आहेत परंतु सिंगलला डबल मध्ये आता कन्वर्ट केले गेले आहेत. समीकरण मैदानावरती पुन्हा जाणून घेऊयात. 12 बॉलचा खेळ आहेत आणि 12 बॉलमध्ये बरोबर 21 ची गरज आहे. 12ला उलट केलं 21 होत आहेत आणि 21ला उलट केलं तर 12 होत आहेत. 12-21 वाला मॅच आहेत. काय घडलेल्या मॅच मध्ये याची चर्चा. परंतु राजू भोईर सध्या मैदानावरती सेट बॅट्समॅन आहेत. सेट आणि समोरच्याला त्यांनी अपसेट केलेले आहेत अशा राजू भोईर मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एक ब्रेक मध्ये संगीत घेऊया आणि पुन्हा येऊयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. मग दारूचा उल्लेख केला, थंड्याचाही उल्लेख केला, पण ज्याने कोणी हा थम्सअप पाठवला त्यांचा मनापासून धन्यवाद. दिनकर मामा मनापासून धन्यवाद आहेत. का दुपारचं सत्र आहेत आणि रखरख तर ऊन आहेत. थोडीशी एनर्जी लेवल वाढवण्यासाठी आता कोल्ड्रिंक घ्यावा लागेल.
म्हणजे नाही जास्त कोल्ड्रिंक पिण्याचा परंतु मानस, पण आता दुपारचं सत्र आहे, थोडंसं अंपायरसी आहेत ते आता पाहतात पाठीमागे, पण जाईल त्यांच्याकडे येईल. आता आहे भरपूर इथे मोठं थम्सअप आलेलं आहेत त्यामुळे दिलं जाणार आहे. येणारे चेंडू मैदानावरती आता 11 बॉलमध्ये 20 धाब्याची गरज आहे. 11 बॉलमध्ये 20 धाबा. या मॅच मध्ये पराभूत होईल संघ त्याला आणखीन एक संधी मिळणार आहे, असं नाही की संधी नसणार. ओ हो, चांगला बॉल पाहायला मिळाला. अंपायर आता व्हाईट बॉलचा इशारा मैदानावरून घोषित करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव पुन्हा त्या मैदानावरती मिळालेली आहे. 11 बॉलचा खेळ आहेत आणि 11 बॉलमध्ये विशेष 19 धावींची गरज आहे. श्री गणेश ट्रान्सपोर्टचा संघ मोहरीजी पाटील, दुसऱ्या बाजूला कौशिकजी पाटील आणि सूरजजी पाटील आणि दिनकर मामा, खास करून आपण पाहिलं तर सध्याच्या खेळात तिथे उपस्थित आहेत त्यांचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला स्वतः राजू भोईर संघाचे संघ मालक मैदानावरती भोईर ब्रदरचे मैदानावरती अजूनही आहेत, तल ठोकून आहेत. बॅटची विकेट किपर दिगंबर मात्रे त्या ठिकाणी होते. आता कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी खास करून झुकत असताना देखील पाहायला मिळाले. 1 रन मैदानावरती आलेले आहेत. समीकरण मैदानावरती आहे 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 18 धाब्यांची गरज आहे. कदापि कॅच घेतला असतं तर 10-19चं समीकरण राहिलं असतं, नवीन बॅटर मैदानावरती आलं असते. परंतु ॲझली क्रिकेटमध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टीचा विचार करायचा आहे तो तुम्हाला वेळेवरती विचार करायचा आहे. दहा बॉलमध्ये 18. गोलंदाज रेडी पुण्याच्या मैदानावरती राजन पाटील. राजनचा बॉल पाठवलाय हवाई सफरवरती. चेंडू मात्र निघून गेलाय भोईर ब्रदरच्या स्टँडच्या अगदीच्या बाजूने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. 6 रन. थँक्यू. आता 9 मध्ये 12ची गरज. आपल्या भरपूर रायपाडाचे ग्रामस्थ, रायपाडाच्याच गावकरी भरपूर जण आहेत तिथे. ते एका मंडपमध्ये बसलेले सध्या प्रेमराज आहे, तिथून अक्षय सँडी आहेत. 9 चेंडूचा केशेष. 9 चेंडूमध्ये 12 धावेची गरज आहे. गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात चांगली कामगिरी आतापर्यंत करण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु त्या ठिकाणी बॅट्समॅन आहेत ते बॅट्समॅन आता हॅवी होतात मैदानावरती, खास करून गोलंदाजावरती. 9 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावेची गरज. षटकातील पुढचा बॉल मैदानावरती हाताळण्यासाठी पुन्हा गोलंदाज रेडी आहेत राजन पाटील. राजनचा बॉल हवेमध्ये खेळलाय. मिस्ट्रॉमिक स्ट्रोक, कॅचची संधी. ओ हा कॅच होता, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी निर्णायक मागणी ठरू शकतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. थँक्यू. आता समीकरण पाहिलं तर 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 8ची गरज आहे. 8 कुणाची लागेल वाट. शिरगाव प्रीमियर लीग 2024चा हा थाट, क्रिकेटचा थाट सध्या मैदानावरती रंगला गेलेला आहे. 8चा आकडा आहे. 8 बॉलमध्ये 8 डबेची गरज आहे. गोलंदाज रेडी पुन्हा एकदा. भूषण आक्रमण पुन्हा भूषणच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत, परंतु आता क्षेत्ररक्षक आलेले आहेत, कॅच कॅरी केलाय. अखेरीस भूषणची विकेट मैदानावरती मिळाली. 7 बॉलचा खेळ अजूनही शेष असेल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 8 रनची गरज आहेत. श्री गणेश ट्रान्सपोर्ट्स रन कमी होत्या, परंतु काही मिस्टेक आहेत, त्या मिस्टेक तुम्ही रेग्युलरली केल्यात. मिस्टेकमुळे कदापि हा मॅच मध्ये तुम्हाला थोडासा संघर्ष करावा लागलेला आहे. 7 मध्ये 8ची गरज. थँक्यू. आता दुसऱ्या बाजूला चेतन भोईर दाखल होत आहेत. चेतन भोईर, राजू भोईर मैदानावरती पाहायला मिळतात. भोईर ब्रदरचे भरपूर सारे समर्थक आहेत, ते त्या ठिकाणी खुश आहेत. गरज मैदानावरती 7 बॉल मध्ये 8 डबेची गरज. राजन पाटील हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल चालला. ओ कॅचची संधी मैदानावरती पुन्हा एकदा होती. झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झाला. 2 धावेचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. 2 धावा यशस्वीरित्या मैदानावरती पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. आता समीकरण 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 6 धावेची गरज आहे. काहीसं वेगळं कार्बन कमाल मॅच मैदानावरती घडेल की काय याची चर्चा मैदानावरती करूयात. येणारे बॉल आहेत मैदानावरती 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 6 रनची गरज आहे.
चला 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 6 धाब्याची गरज आहे. प्रकाश पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. कंदरपड्याचे खेळाडू आहेत ते सध्या मैदानावरती आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला शिरगावचे खेळाडू, एका बाजूला राजू भोईर. ओ पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल. पहिला बॉल या ठिकाणी मिस केला गेला. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाने मैदानावरती आलेला आहेत. 5 चेंडूचा खेळ, 5 चेंडू मध्ये 6 धाब्याची मैदानावरती अजूनही गरज आहेत. चर्चेला उदाहरण आलेलं आहे. आता इथून 2 ते 3 चांगले चेंडू टाकले तर मैदानावरती कमबॅक होऊ शकतोय. एक चांगला फटका मैदानावरती मॅचला देखील संपवू शकतोय. अशा प्रकारची मॅच सध्या रंगली गेलेली आहे. 5 बॉल मध्ये 6. एक मोठा फटका मैदानावरती आणि मोठ्या फटक्यानं मॅचला जिंकवलाय भोईर ब्रदर्स. सलगच्या दुसऱ्या मॅच मध्ये ही मॅच आपल्या नावी केलेली आहे. अभिनंदन टीम भोईर ब्रदर्स अँड हार्ड लक टीम श्री गणेश ट्रान्सपोर्ट. चला विनंती श्री गणेश ट्रान्सपोर्ट्स, आपण एका लाईनअप मध्ये मैदानावरती त्या ठिकाणी जायचं आहे, हस्तांदोलन करायचं, कारण की क्रिकेटचा खेळ आहे. हार जीत होत राहील परंतु एकमेकांचे चांगले संबंध क्रिकेटच्या माध्यमातून राहायला हवे. त्यामुळे विनंती असेल सर्व खेळाडू, टीम ऑनर, चला आपण या मैदानावरती जा, हस्तांदोलन करा, एकमेकांना अगदी शुभेच्छा द्या आणि पुढच्या मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा पुढचा मॅच इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, जिथे कशवी 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल मैदानावरती त्यांच्या अगेन्स्ट क्वालिटी बॉईज याच्यामध्ये महत्वाचा मॅच रंगणार आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण काही वेळामध्ये पुन्हा एकदा घोषित करणार आहोत.